विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा। अलंकापुरीचं रम्य दिव्य सिंहासन, जवळून वाहणारी इंद्रायणी माता, 84 सिद्धांचा सिद्धविटी मेळा, परम पावन पवित्र असणारी ज्ञानोबऱ्यांची समाधी, त्या समाधीतून निघणारा एक एक दिव्य किरण साधकाच्या हृदयाचा ठाव घेऊन साधकाचं अंतकरण पवित्र बनवतो। अशा दिव्य किरणांना वंदन करून आजच्या विठ्ठल कथेला प्रारंभ करतो। या कथेच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोतृवर्गांना माझा या व्यासमंचावरून त्रिवार प्रणाम। श्री क्षेत्र उपरी तालुका पंढरपूर या गावामध्ये चालू असलेल्या विठ्ठल कथेचा आजचा हा तिसरा दिवस आहे। परमात्मा पंढरीनाथ पंढरपुरात का आला, तो कुठून आला, कधी आला, अशा अनेक प्रश्नाच्या उत्तराचा विचार आपण करत आहोत। पुंडलिकाच्या सेवेचा परिणाम परमात्मा पंढरपुरात दाखल झाला। ब्रह्मदेवाने पुंडलिकाला येऊन सांगितलं होतं की पुंडलिका, तुझ्या भक्तीला फळ प्राप्त होणार आहे, साक्षात कृष्ण परमात्मा तुझ्या दारात येणार आहे। पुंडलिक आपल्या माता पित्याची सेवा करतो आहे, त्यांना हवं नको ते पाहतोय, खाण्याकरिता पाहिजे ते देतोय, पाय दाबतो आहे, कपडा लगता पाहतो आहे, आणि अशा सगळ्या सेवेचा परिणाम स्वतः परमात्मा कृष्ण पुंडलिकाच्या दारात उभा आहे। आई वडील हेच माझे साक्षात परमात्मा आहेत, परमेश्वर आहेत, ही भूमिका ठेवून पुंडलिक आपल्या माता पित्याची सेवा करतो आहे। आराधिला पुंडलिके जननी पूजोनिया जनकी निळोबारे म्हणतात, साक्षात माझे आई वडील माझे शंकर आणि पार्वती आहेत, आणि या माता पित्याच्या सेवेचा परिणाम स्वतः देव त्याच्या दारात आलेला आहे। गणपती बाप्पांनी आपल्या माता पित्यांना जी प्रदक्षिणा केली, संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणेचं फळ त्याला माय बापांना मारलेल्या प्रदक्षिणेने मिळालेलं आहे। श्रावण बाळाने आपल्या माता पित्यांसाठी जो त्याग केला तो संपूर्ण भारतवर्षाला माहिती आहे। आणि आज असाच हा एक भक्त पुंडलिक आपल्या माय बापांची सेवा करतो आहे। जगाच्या मालकाला विटेवर उभा करणारा पुंडलिक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण त्या पुंडलिकाने माता पित्यांची सेवा केली हे विसरू नका। म्हणून आजची ही श्री विठ्ठल कथा आपल्याला माय बापांच्या सेवेकडे लक्ष द्यायला प्रवृत्त करते। कलियुगासारख्या युगात आज गावागावांमध्ये घराघरांमध्ये माय बापांकडे दुर्लक्ष होत आहे। जगातील निरागस, निरतिशय आणि निस्वार्थ प्रेम करणारी दोन माणसं आहेत महाराज या जगात, आई आणि आपले बाप। स्वार्थ परवश झालेला समाज आहे। तुमचा चेहरा पाहिल्यावर अनेक लोक तुमच्यावर प्रेम करतात, तुमचे गुण पाहिल्यावर जग तुमच्याकडे आकृष्ट होतं, आकर्षित होतं, तुमचा पैसा पाहिल्यावर, तुमचं पद पाहिल्यावर, तुमची प्रतिष्ठा पाहिल्यावर अनेक लोक तुमच्यावर प्रेम करतात। पण माझं लेकरू काळं आहे का गोरं आहे, चांगलं आहे का वाईट आहे, पापी आहे का पुण्यवान, काहीच माहिती नाही, तरी सुद्धा 9 महिने 9 दिवस आपल्या उदरात जी प्रेम करते लेकरावर, तिचं नाव आई आहे। एक जण म्हणला, आई 9 महिने मला पोटात वाढवलंस ना, किती किंमत झाली बोल, सगळे पैसे देऊन टाकतो। किती पैशाने मूल्य होणार आहे महाराज? बाळाच्या पायात जर काटा मोडला तर टपकन पाणी आईच्या डोळ्यात येतं।
काय ईश्वराने काही कनेक्शन हार्टली बनवले. ठेच तान्हुल्या लागली यशोदेच्या डोळा पाणी. जिथे आहेस तू आई तिथे आहे माया, तिथे आहे माया. जिथे जिथे वृक्ष आहे तिथे आहे छाया. जिथे आहेस तू आई तिथे आहे माया, तिथे आहे माया. आई ही आईच असते महाराज. आणि म्हणून माझे माता पिता साक्षात ईश्वर स्वरूप आहेत या भावनेने आपण त्यांची पूजा करावी. या कलियुगात फार दुर्दैवाने काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. मुंबईमध्ये गगनचुंबी बंगला होता, कोट्यावधी रुपयाचा बंगला होता आणि त्या बंगल्यात एक आई मरून पडली. अमेरिकेतला तिचा मुलगा पाहण्याकरता आला. 6 महिने झालेत आईचा फोन लागत नाही. 6 महिन्यांनी मुलगा येऊन पाहतो, बंगल्याचा दरवाजा उघडला, आतमध्ये घाण वास सुटला होता, नुसता सापळा शिल्लक राहिला होता. एवढी ओपन माइंडची लोक आज या जगात आपल्याला बघायला मिळतात महाराज. परमात्मा विटेवर उभा राहिला, त्याच्या येण्याच्या भूमिकेकडे आपण लक्ष द्या. काळे असू द्या, गोरे असू द्या, आईबाप शिकलेले असू द्या, अडाणी असू द्या, पण महाराज त्या मायबापांच्या पायावर काय ताकद असते तुम्हाला माहिती नाही. पता नहीं माता पिता की चरणों में कितनी ताकत है, जितना झुक जाओ उतना ऊपर जाता है. माझं गाव पैठण जवळ. आज मी पंढरपुराच्या जवळ कीर्तनाला कथेला आलो. महाराष्ट्रभर आम्ही रोज फिरतो. मी असेल, आमची महाराज मंडळी असतील. कीर्तनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर प्रवास होतो. रोज कीर्तन करून घरी जायला. रात्रीचं 11चं कीर्तन संपल्यावर 3-4 तासाचा प्रवास करून घरी जाईपर्यंत 3-4 वाजतात. पण गाडीचा हॉर्न नुसता दाबला की घरातला बाप उठतो, घरातली आई उठते. माझं लेकरू प्रवास करतं. माझं लेकरू दिवसभर रात्रभर गाडीत प्रवास करतंय. आईचं अंतकरण सारखं कासावीस असतं महाराज. एका आईला दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हतं. आंधळी आई होती. लेकरू लहानचं मोठं होत होतं. हळूहळू पोरग शाळेत जायला लागलं आणि ते पोरग शाळेत गेलं की त्याला शाळेतली मुलं चिडवायची. अरे म्हटले बघा, आंधळीचा मुलगा आला, आंधळीचा मुलगा आला. आई, तुझ्यामुळे मला सगळी शाळेत मुलं चिडवतात, तू कशाला आंधळी झालीस? सगळी मुलं माझी थट्टा मस्करी करतात. आणि पाहता पाहता त्या मुलाच्या अंतकरणात माझी आई आंधळी आहे म्हणून त्याच्या मनात द्वेष तयार झाला. दिवसामागून दिवस जात होते, काळ बदलत होता. मुलगा हळूहळू शिक्षण घेऊन मोठा झाला. आंधळ्या आईचा आशीर्वाद होता. बाप लहानपणीच वारला होता. आंधळ्या आईने अपार कष्ट करून मुलाला शिकवलं. मुलगा मोठा अधिकारी झाला. पैसा आला, पद आलं, प्रतिष्ठा आली, गावात मोठा बंगला झाला. सुंदर मुलीशी विवाह पण झाला. सगळी सुख जणू देवाने त्याच्या पायावर टाकली. पण एवढ्या सुंदर संसारात, त्या बंगल्यात त्याने त्याच्या आंधळ्या आईला येण्यासाठी नकार दिला. आई, तू नको राहू माझ्यात. आजपर्यंत तुझ्यामुळे लोक माझी थट्टा मस्करीच करतात. काय वाटलं असेल महाराज त्या आईच्या अंतकरणाला. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जिने जपलंय, दोन्ही डोळ्यांनी तिला दिसत नाही अशा अवस्थेत मुलाला लहानचं मोठं केलंय, त्याला शिकवलंय. आणि आज तो मुलगा सांगतो की आई, तू माझ्या बंगल्यात राहायला येऊ नको. अनेक दिवस लोटले.
आणि एके दिवशी आई आजारी पडली. त्याच्या बायकोने सांगितलं, अहो गावातले लोक आईला भेटायला येतात, तुम्ही अजून कधी गेला नाही, जरा जाऊन बघा. त्याने सांगितलं, मला आईला भेटण्याची अजिबात इच्छा नाही. आंधळी आई म्हणून सगळी लोक आजपर्यंत माझी चेष्टा मस्करी करत होते. त्याने त्याच्या बायकोला सांगितलं, अगं आई, मी लहान होतो, आमच्या घरात एक लोखंडाची पेटी होती. मी एके दिवशी ती पेटीला हात लावला. आईने सांगितलं, बाळा खबरदार, जर पुन्हा कधी या पेटीला हात लावला तर या पेटीला कधी हात लावायचं नाही. आई, पण असं आहे तरी काय, मी नाही सांगणार तुला, पण पेटी उघडायची नाहीस. मग असं तिने ठेवलंय तरी काय, का आजपर्यंत त्या पेटीला मला कधी हात लावू दिला नाही, म्हणून मला तिच्याबद्दल फार द्वेष आहे, घृणा आहे. बायकोने सांगितलं, अहो पण आता ते आजारी पडल्यात, जाऊन भेटा. अधिकारी असलेला मुलगा आईला भेटण्याकरता आला, पण मुलाला घरी आईला भेटायला येण्याच्या आत आईचा प्राण गेला. आई मरून गेली. आईच्या सगळ्या आठवणींना आता मुलगा उजळायला द्यायला लागला. पण त्याच वेळेला त्याला त्या लोखंडाच्या पेटीची आठवण झाली, का ज्या आईने आजपर्यंत मला त्या पेटीला हात लावू दिला नाही, असं त्या पेटीत आहे तरी काय. म्हणून तो मुलगा त्या लोखंडाच्या पेटीजवळ गेला. पेटी उघडली, त्याच्यात एक फाईल सापडली. ती फाईल उघडली, त्या फाईल मध्ये वाचलं, आणि वाचल्यावर त्याला कळालं का हा मुलगा जेव्हा लहान होता, मुलांमध्ये खेळण्याकरता गेला, आणि एक लोखंडाची सळई त्याच्या डोळ्यात गेली, आणि त्याचे दोन्ही डोळे आंधळे झाले. आईने शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केलं, आणि आईने स्वतःची दोन्ही डोळे त्या मुलाला दिली. आणि तेव्हापासून पोरग डोळं झालं आणि आई आंधळी झाली. ज्या आईला आजपर्यंत मी आंधळी आई म्हणून द्वेष करत होतो, पण तिने तिचे डोळे मला दिले होते, हे आजपर्यंत मला कळू दिलं नाही. काय उपकार आहेत माझ्या आईचे. जो बाप आपल्या लेकराला कधी नालायक म्हणत असेल, कधी मूर्ख म्हणत असेल, पण त्याच्या नालायक आणि मूर्ख म्हणण्यातला अर्थ फार दिव्य असतो महाराज. त्याची भावना समजून घ्या. आज हे येणारं जे जनरेशन आहे, यंग जनरेशन, त्यांना आई वडिलांचे साधे शब्द सुद्धा सहन होत नाहीत. त्यांनी या विठ्ठल कथेला जरा नीट ऐका. जगातले सर्व तीर्थ आणि क्षेत्र आपल्या घरातल्या मायबापांच्या चरणावर. इथेच काशी, इथेच ईश्वर, प्रेमळ आई अथांग सागर, माया ममता उदंड देते, नाही जीवाला घोर, माऊली देवाहूनही थोर, माऊली देवाहूनही थोर. आई ही आई असते महाराज. आणि म्हणून अशा पवित्र आईला, आपल्या पवित्र घरातल्या बापाला लक्ष द्या. या पुंडलिकाने काही केलं नाही महाराज. त्या पुंडलिकाने फक्त त्याच्या मायबापांची सेवा केली आहे. त्याला विचारलं, पुंडलिका, आज हा परमात्मा इथं आलाय, कोणत्या पुण्याने आला? त्या पुंडलिकाने सांगितलं, मी काही केलं नाही. माझे माय आणि बाप माझी साक्षात काशी आहेत. माय बाप केवळ काशी, 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 माय बाप
काशी माय बाप केवळ काशी काशी माय बाप केवळ काशी माय बाप केवळ काशी माय बाप केवळ काशी माय बाप केवळ काशी हो माय बाप केवळ काशी माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी तेने न जावे तीर्थासी भक्त कुंडलिके काय केले कुंडलिके काय केले केले कुंडलिके काय केले कुंडलिके काय केले काय केलं पुंडलिका? त्याने सांगितलं मी काही केलं नाही, माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. आणि म्हणून पुंडलिक हा उत्तम पुत्र आहे. त्याने त्याचा पुत्र धर्म आचरणात आणलाय. प्रत्येक मुलाची जबाबदारी आहे का त्याने त्याचं पुत्र धर्माचं पालन करावं. जोपर्यंत आपले मायबाप आहेत तोपर्यंत त्यांच्याकडे लक्ष द्यावं. ज्या तिथीला मायबाप जातात त्या तिथीला त्याने त्यांचं पिंडदान कर्म करावं. जिवंत आहेत तोपर्यंत लक्ष द्यावं. गेल्यावर का माता पितर मरणे अंकित जे दिवस त्या तिथीला त्यांचा सगळा पिंडदान विधी करावा. हा त्या मुलाचा स्वधर्म आहे. काय झालं, एका बापाने मरताना त्याच्या मुलाला बोलावलं, सांगितलं, हे बघ आता हे पिकलेलं पाणी गळून पडणार आहे. माझ्याकडे भरपूर प्रॉपर्टी मी जमा केली होती, आता ही सगळी तुलाच देणार आहे. पण याच्या बदल्यात फक्त 3 गोष्टी मला तुझ्याकडून पाहिजेत. बाप होता वारकरी. पोराने विचारलं काय पाहिजे? त्यांनी सांगितलं काही नाही. पहिली गोष्ट, रोज घरात देवाची देवपूजा करायची, पांडुरंगाची पूजा करायची. दुसरी गोष्ट, सकाळ संध्याकाळ हरिपाठ वाचायचा. आणि तिसरी गोष्ट, वर्षातून एकदा पंढरपूरची वारी करायची. त्याचा नाईलाज झाला, पण प्रॉपर्टीमुळे तो बापाला हो म्हणला. आणि बाप गेल्यानंतर मग आता त्याने बापाला वचन दिलं होतं, मग नाईलाजाने देवपूजा करायला लागला. त्याला जर कोणी विचारलं, का रे काय करतोस? काही नाही म्हणला, देवाच्या डोंबल्यावर पाणी ओततोय, म्हणजे देवपूजा. त्याला जर विचारलं काय वाचतोस, तो म्हणायचा ते भारूड वाचतोय, म्हणजे हरिपाठाला भारूड. त्याला जर विचारलं कुठं चाललास? चाललो म्हणला पंढरपूरला यालपाटा मारायला, म्हणजे वारी सुद्धा म्हणत. हा अधम पुत्र आहे. बापाच्या मनात काय चाललंय हे अगोदरच कळून जो सेवा करतो तो उत्तम पुत्र आहे. बापाने आज्ञा केल्यानंतर बापाच्या इच्छेने वागतो तो मध्यम पुत्र आहे. पण बापाने आज्ञा केल्यानंतरही त्याच्याकडे लक्ष देत नाही, हा कनिष्ठ पुत्र आहे, अधम पुत्र आहे. एका बापाने त्याच्या 3 मुलांना एका साधूकडे नेलं. सांगितलं, महाराज माझ्या 3 मुलात उत्तम पुत्र कोणता, मध्यम कोणता आणि कनिष्ठ कोणता? महाराजांनी सांगितलं, एक दिवस ठेवा यांना माझ्याकडे. 3ही मुलं ठेवली. तिघांनाही खाण्याकरता 2-2 केळी दिली. आता केळी खाल्ल्यानंतर केळीची साल्टी कुठं टाकतात याच्यावरून आता मुलांची कॅटेगरी ठरणार होती. पहिल्या मुलाला केळी दिली, त्याने ती केळी खाल्ली, केळीची साल्टी रस्त्यावर टाकली. 2 जण उपरीचे चालले, त्याच्यावरून घसरले आणि पडले.
दुसऱ्या मुलाने केळी खाल्ली, त्या केळीची सालटी कचऱ्याच्या डब्यात टाकली. आणि तिसऱ्या मुलाने ती केळी खाल्ली, केळीची सालटी गाईला खाऊ घातली का जेणेकरून गाईने ही सालटी खावीत, त्याच्यापासून दूध तयार होणार आहे. बापाने साधूकडे येऊन विचारलं, उत्तम पुत्र कोणता, मध्यम कोणता आणि कनिष्ठ कोणता? सांगितलं, ज्याने गाईला केळीची सालटी खाऊ घातलीत हा उत्तम पुत्र आहे, ज्याने कचऱ्याच्या डब्यात टाकलीत हा मध्यम पुत्र आहे, आणि ज्याने रस्त्यावर केळीची सालटी फेकली तो कनिष्ठ पुत्र आहे. माय बापांच्या आज्ञेकडे लक्ष असावं. आणि म्हणून सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेविसी कीर शरीरे लोन कीजे. केवळ मी माझ्या माता पित्याची सेवा केली आणि त्याचा परिणाम आज द्वारकेचा राजा कृष्ण परमात्मा पुंडलिकाच्या दारात आला आणि हाक मारू लागला, पुंडलिका, अरे मी द्वारकेचा कृष्ण आज तुझ्या दारात आलो. पुंडलिक आपल्या माता पित्यांची पाय दाबत होता आणि त्याने पाठीमागे वळून पाहिलं. परमात्म्याच्या सौंदर्याचा लख प्रकाश पडला होता. तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाशे, 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 तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाशे. कमल नयन हास्य वदन हासे, कमल नयन हास्य वदन हासे, कमल नयन हास्य वदन हासे, हरि बोल. कमल नयन हास्य वदन हासे, कमल नयन हास्य वदन हासे, हालकारे कृष्णा डोलकारे, हालकारे कृष्णा डोलकारे, हालकारे कृष्ण बोलकारे, हालकारे कृष्ण डोलकारे, हालकारे कृष्ण डोलकारे, हालकारे कृष्ण डोलकारे, हालकारे कृष्ण डोलकारे, हालकारे कृष्ण डोलकारे. काय परमात्म्याच्या सौंदर्याचा लख प्रकाश पडला होता. तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हास्य वदन हासे, दिव्यते इति देवहा. जो स्वयं प्रकाशित आहे त्याला देव म्हणतात. ज्याच्या प्रकाशाने सूर्य प्रकाशतो. भयादस्यास्तपति अग्नि, भयात तपति सूर्य, भयात इंद्रश्च वायुश्च मृत्युर्धावति पंचमहा. सूर्याला आणि चंद्राला ज्याने तेज दिलंय, प्रकाश दिलाय, तो कृष्णास पुंडलिकाच्या दारात आहे. आणि पुंडलिक माता पित्याची सेवा करतो. पाठीमागे वळून बघितलं, देवाला दुरूनच नमस्कार केला. पुंडलिका, अरे कृष्ण आलाय तुझ्या दारात. देवा हळू बोला, हळू बोला. अरे मी स्वतः परब्रह्म कृष्ण तुझ्या दारात आलोय आणि तू म्हणतो हळू बोला. हा देवा, मी माझ्या माता पित्याची सेवा करतोय आणि आत्ताच माझ्या माय बापांना झोप लागलीये, त्यांची झोप मोडेल, मोठ्याने बोलू नका. माझी या पितराचे होईल निद्राभंग, माझी या पितरांचे होईल निद्राभंग, न घडे प्रसंग बोलायाचा, बोलायाचा, न घडे प्रसंग बोलायाचा, बोलायाचा, न घडे प्रसंग बोलायाचा, बोलायाचा, न घडे प्रसंग बोलायाचा.
बोलायाचा नघडी प्रसंग बोलायाचा नघडी प्रसंग बोलायाचा. माझी या पितराचे होईल निद्राभंग. नीट ऐका बरं, पुंडलिक काय म्हणतो कृष्णाला, माझ्या माय बापांची झोप मोडेल, मोठ्याने बोलू नका, धरून या रहा, शरणागत पहा कृपा दृष्टी. नामदेव महाराज, मौन धरून राहा देवा, बोलू नका. म्हणजे एकतर तो द्वारकेहून याला भेटायला आलाय आणि हा काय म्हणतोय, बाबा मोठ्याने बोलू नका. पुंडलिक, अरे असं वागतात पाहुण्यांशी? एवढ्या दुरून तुला भेटण्याकरता आलो, तू म्हणतो की देवा मोठ्याने बोलू नका. बरं आलोय, मग पाहुण्यांना जरा बसायला काही टाकावं, या देवा बसा, चहा पाण्याचं बघावं. म्हणले देवा सगळं करतो, पण आता नाही, माझ्या मायबापांची झोप मोडेल नंतर. डेरिंग आहे महाराज पुंडलिकाची. ज्याच्या भक्तीची पूर्ण शुद्धता आहे ती लोक फार कॉन्फिडेंट असतात. पुंडलिकाचं धैर्य बघा, देवा हळू बोला. अरे मी पाहुणाहून आलोय काही बसायला, आणि मग शेजारी वीट होती, ती वीट पुंडलिकाने उचलली आणि परमात्म्याकडे फेकली. सांगितले देवा याच्यावर बसा. म्हणले याच्यावर कसं बसता, बसता येईल याच्यावर? म्हणले मग उभा राहा. आणि हा उभा राहिला. तुकाराम महाराज त्याला जाब विचारता, का रे प्रेमे मातलासी उभे केले विठ्ठलासी, उभे केले विठ्ठलासी, उभे केले विठ्ठलासी. का रे मातलासी उभे केले विठ्ठलासी, उभे केले विठ्ठलासी, उभे केले विठ्ठलासी. त्याला जाब विचारला, का रे प्रेमे मातलासी उभे केले विठ्ठलासी, मागे भिरकाविली वीट, ऐसा कैसा रे तू दीड. अशी वीट फेकली महाराज आणि विटेवर परमात्मा उभा राहिला. पुंडलिकाचं कौतुक बघावं म्हणून असं कमरेवर हात दिले, म्हणजे मी द्वारकेहून आलोय याला भेटायला. याने केलेल्या माता पित्याच्या सेवेचा परिणाम मला इथं यावं लागलं, आणि हा साधं बसायलाही नाही म्हणतो, विटेवर उभा राहा म्हणला. आणि असं त्याचं कुतूहलाने पाहतोय, आजही तसाच पाहतो. हा तो पण आपल्या कथेला चांगलंच बघायला लागला. बघू आता पाऊस आल्यावर किती जण बसून राहतात कथेत. लोक सभा जर पावसात करतात तर आपली एक कथा काय हरकत आहे पावसात व्हायला. अपेक्षा नाही तुझ्याकडून, फक्त या डोळ्यांनी असाच तुला पाहत राहावा, या कानांनी तुझं गुण श्रवण करत राहावं, या हृदयात अखंड तुझं ध्यान मूर्ती रूप बसावी. एवढीच अपेक्षा आहे कृष्णा माझी, दुसरी काहीच नाही. या चित्ताने तुला स्मरण करावं, डोळ्यांनी तुला पाहावं, कानांनी तुला ऐकावं. पुंडलिक देवाला सांगतो, याच्या शिवाय मला काहीच देऊ नको, कारण काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असे. मागणाऱ्याचा धिक्कार केलेला या परंपरेने, आणि म्हणून देवा फक्त या डोळ्यांनी तुला पाहत राहावं. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो, मुखे तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहो. देवा
मी काही मागण्याकरता नाही उभा इथे, मला काहीच नको तुझ्याकडून, फक्त या चित्तात तुझं स्मरण राहावं, या डोळ्यांनी तुला पाहावं, या कानांनी तुला ऐकावं. भगवान परमात्मा पुंडलिकाकडे पाहतो आणि एवढं कौतुक करतो परमात्मा स्वतः. अयम हि मी प्रियतम पुंडरीको द्विजोत्तमः दासे कामान परानस्य युष्माकमपि दुर्लभान. हे ब्राह्मण श्रेष्ठ पुंडलिका, आज मी तुझ्यासाठी आलोय. तुला जे देणार आहे ते जगात आजपर्यंत मी कोणाला दिलं नाही, आज ते देण्याकरता तुझ्याकडे आलोय. काय मागायचं ते माग. आणि पुंडलिकाने 5 गोष्टीची यादी दिली कृष्णाला, देवाला. देवा, जे रूप धारण करून तुम्ही इथं आलेला आहात, हेच रूप धारण करून तुम्ही इथं राहा. दुसरी गोष्ट, हे रूप पाहण्याकरता जगभरातून लोक येतील. चांगली येतील, वाईट येतील, सज्जन येतील, दुर्जन येतील, पापी येतील, पुण्यवान येतील. पण कोणी जरी आलं तरी त्यांच्या उद्धाराला नाही म्हणायचं नाही. 2. तिसरी गोष्ट, पंढरी क्षेत्र हे जगातलं सगळ्यात महान क्षेत्र ठरावं. 3. चौथी गोष्ट, चंद्रभागेसारखं उत्तम तीर्थ पुन्हा दुसऱ्या या जगात कोणतं नसावं. 4. आणि हे पंढरी क्षेत्र माझ्या नावावरून ओळखलं जावं. 5. या 5 गोष्टीची मागणी पुंडलिकराया करतोय. भगवंताने प्रसन्न अंतकरणाने सांगितलं, तथास्तु. पुंडलिके दिधलावर, पुंडलिके दिधलावर, पुंडलिके दिधलावर वर, पुंडलिके दिधलावर. करुणा कर विठ्ठले, करुणा कर विठ्ठले, पुंडलिके दिधलावर, पुंडलिके दिधलावर, पुंडलिके दिधलावर. करुणा कर विठ्ठले, करुणा कर विठ्ठले, विठ्ठले, पुंडलिके दिधलावर, पुंडलिके दिधलावर, पुंडलिके दिधलावर. पुंडलिके दिधलावर, करुणा कर विठ्ठले. मुक्त हाताने परमात्म्याने प्रसन्नतेने दिलं महाराज. 5 गोष्टी मागितल्यात पुंडलिकाने. तू या तीर्थक्षेत्रात विटेवर असाच उभा राहावा. चंद्रभागा महान तीर्थ असावं, पंढरी क्षेत्र महान असावं. जसे येतील लोक तसे, पण त्यांचा उद्धार करायला विसरू नकोस पांडुरंगा. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावूनी. आणि माझ्या नावाने पंढरी क्षेत्र ओळखलं जावं. आणि विठ्ठल नामकरण करून तू आता इथं उभा राहावा. विठोबा, विठ्ठल, पांडुरंग या नावाने तू आता इथे उभा राहावं. नामा म्हणे वर दिधला नारायणे, विठ्ठल दर्शने मोक्ष जीवा. आणि जगातली सगळ्यात महान अशी मागणी ही पुंडलिकरायांची आहे. देव 3 लोकांच्या समोर उभा राहिलेला आहे. पहिली गोष्ट, परमात्मा प्रल्हादाच्या समोर उभा राहिला होता. दुसरी गोष्ट, परमात्मा भीष्माचार्यांच्या समोर उभा राहिला होता. आणि तिसरी गोष्ट, आज परमात्मा पुंडलिकाच्या समोर उभा राहिलेला आहे. देवाला प्रसन्न करून घेणं, त्याच्यासाठी आपल्या संपूर्ण जीवाचा आटापिटा या लोकांनी केलाय. देव प्रसन्न झाला. आणि प्रसन्न झालेल्या देवाने विचारलं, काय मागायचं मागा.
एकाला विचारलं काय पाहिजे माग, त्याने सांगितलं देवा तंबाखूला चुना नाही तेवढं दे. म्हणजे चुन्यावर देवाची प्रसन्नता घालवली. परमात्मा प्रसन्न झाल्यानंतर काय मागावं. प्रल्हादाला विचारलं कृष्णाने, भगवंताने, हे नरसिंह रूप धारण करून मी तुझ्या पुढ्यात आलोय, काय पाहिजे देवा. मी तुला काहीतरी मागावं, तू मला काहीतरी द्यावं. याला थोडंच भक्ती म्हणतात देवा. मैं अगर मांगू तुझे पर तुम न देना कुछ मुझे, वरना आशिक नहीं मजदूर हो जाऊंगा मैं, मजदूर हो जाऊंगा मैं. मी तुला काहीतरी मागावं, तू मला काहीतरी द्यावं, नाही देवा. उलट यदि राशी समे कामा, मी तुला काहीतरी मागावं ही मागण्याची अंतकरणातली भावनाच नष्ट होऊ दे, हे मागतोय प्रल्हाद. तोच परमात्मा भीष्माचार्यांच्या पुढे उभा राहिला. 52 दिवस भीष्माचार्य शरपंजरी पडले, अंगातून एक एक थेंब रक्ताचं निथळतोय. फार चांगलं ऐका लक्षपूर्वक. म्हणजे उपरीची लोक श्रवणाच्या बाबतीत इतकी चांगली आहेत राजाभाऊ, मला फार आनंद वाटला. फार चांगलं ऐकताय तुम्ही, आणि तुम्ही चांगलं ऐकताय म्हणून मी चांगलं सांगतोय. नाही तर सध्याच्या काळात कथा आणि कीर्तन म्हणजे फक्त 2-3 तासाचा टाइमपास सुरू आहे. ऍक्च्युली कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट, कीर्तन इज ट्रीटमेंट. कीर्तन हा प्रयोग आहे, तो आपल्या जिव्हारी लागावा. कथा कीर्तन हा काही कपिल शर्माचा शो नाही, ही काय महाराष्ट्राची हास्य जत्रा नाहीये. मग त्याच्यासाठी आपल्या घरात भाऊ कदम वगैरे छान हसवतात आपल्याला. हा प्रयोग आहे, प्रॅक्टिकल आहे. याच्यात तत्वज्ञान दडलेलं, याच्यात सिद्धांत आहेत, जगण्याचा मार्ग याच्यात, चुकलेल्यांना वाट दाखवण्याची दिशा म्हणजे ही कथा आहे. म्हणून चांगला आहे का. देव प्रल्हादाच्या पुढे उभा राहिला, त्याने सांगितलं मागण्याची भावनाच नष्ट होऊ दे. भीष्माचार्यांच्या पुढे गेला, एक एक थेंब अंगातून रक्ताचा निथळतोय. बाणाच्या शय्येवर भीष्माचार्य पडलेले आहेत, आणि जगाचा मालक कृष्ण परमात्मा भीष्माचार्यांच्या समोर उभा राहिला. भीष्माचार्य म्हणतात देवा, संपूर्ण त्रैलोक्यात जरी फिरून आला तरी माझ्यासारखी सात्विक बुद्धी तुला सापडणार नाही, आणि आज ती सात्विक बुद्धी मी तुला देतोय. इतिमती रूप कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूम्नी. इतिमती रूप कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूम्नी. त्रैलोक्यात जरी फिरून आला तरी माझ्यासारखी सात्विक बुद्धी या जगात तुला सापडणार नाही देवा. त्रिभुवन कमणम तमाल वर्णम रविकर गौरव रवरांबरम दधानी. आणि अशी सात्विक बुद्धी आज मी तुला देतोय. याचा परिणाम, याच्या मोबदल्यात मला एक गोष्ट पाहिजे देवा. भीष्माचार्यांच्या समोर कृष्ण परमात्मा उभा आहे. भीष्माचार्य सांगतात देवा, याच्या मोबदल्यात मला एक गोष्ट पाहिजे. देवाने विचारलं काय पाहिजे. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो श्री गंगा जी का तट हो, जमुना का वंशीवट हो,
मेरा सावरा निकट हो, तब प्राण तन से निकले। जब कंठ प्राण आयो आयो, जब कंठ प्राण आयो, कोई रोग ना सतायो, यम दर्शना दिखायो, तब प्राण तन से निकले। दर्शन दिखायो, जब प्राण तन से निकले। एक टाळी वाजवा, हरी बोल, जय हो। देवा मला काही नको तुझ्याकडून। ज्या वेळेला माझ्या शरीरातून प्राण निघून जाणार आहे आणि अशा वेळेला मी तुला पाहत राहावं आणि मग माझ्या शरीरातला प्राण जावा। जब कंठ प्राण आयो, जब कंठ प्राण आयो, कोई रोग ना सतायो, यम दर्शना दिखायो, तब प्राण तन से निकले। यम दर्शना दिखायो, तब प्राण तन से निकले। यम दर्शना दिखाओ, तब प्राण तन से निकले। उस वक्त जल्दी आना आना, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को भी साथ लाना, तब प्राण तन से निकले। राधे को भी साथ लाना, तब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। जेव्हा शरीरातला प्राण जाईल तुला पाहत राहा। माझ्या अंत समयाला तू उपस्थित आहेस, आज तुला पाहत पाहत मी जावं, याच्यापेक्षा मला काही नको देवा। आणि परमात्म्याने भीष्माचार्यांना तथास्तु म्हणून सांगितलं। जो परमात्मा प्रल्हादाच्या पुढे उभा राहिला त्याने सांगितलं मागण्याची भावना नष्ट होते। जो परमात्मा भीष्माचार्यांच्या पुढे उभा राहिला त्यांनी सांगितलं शरीर जाताना तुला पाहत जावं। पण या दोघांच्याही भक्तीपेक्षा आज पुंडलिक राया उत्तम कसा ठरतो ते पहा। कारण पुंडलिकाच्या समोर असलेला कृष्ण परमात्मा काय पाहिजे ते माग म्हणतो, पण पुंडलिक स्वतःबद्दल काहीच मागत नाही। का माझा उद्धार कर, माझं चांगलं झालं पाहिजे, मला मोक्ष मिळाला पाहिजे, माझा प्राण जाताना तू उभा पाहिजे, काही नाही। काय मागितलंय? तुझ्या दर्शनाकरता जगातले कोणतेही माणसं कसेही येऊ देत, त्याचा उद्धार करायला मागं पुढं पाहायचं नाही। काय मागणी पुंडलिकाची? पंढरपुरासारखं क्षेत्र जगात कोणतं नसावं असं बनव। चंद्रभागेसारखं उत्तम तीर्थ या जगात दुसरं कोणतं नसावं असं बनव। आणि पुंडलिकाच्या नावाने हे तीर्थक्षेत्र ओळखलं जावं, याच्यापेक्षा मला दुसरं काहीच नको देवा। म्हणून आजही जगभरातून कोणताही वारकरी पंढरपुरात दर्शनाला आला की त्याला अगोदर इथल्या दर्शनाचा मान देवाचा नाहीये, पुंडलिकाचा। अगोदर पुंडलिकाला दर्शन करावं लागतं आणि मग देवाचं दर्शन करावं लागतं। आजही वारकरी संप्रदायाचं घोष वाक्य पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, पंढरीनाथ भगवान की। चंद्र सूर्य असेपर्यंत वारकरी संप्रदायाचं घोष वाक्य बदलणार आहे का? पुंडलिक वरदा। पुंडलिकाला वरदान देण्याकरता आलेला हा पंढरीनाथ आहे महाराज।
म्हणून महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडलिकाय, पुंडलिकाला वर देण्यासाठी दातु मुनींद्रही, अनेक मुनिजनाच्या समवेत, ऋषी मुनींच्या समवेत परमात्मा आला आणि पुंडलिकाने त्याची मागणी देवाला सांगितली. प्रसन्न अंतकरणाने परमात्मा विटेवर उभा राहिला. कटेवर त्याने हात धारण केलेत आणि पुंडलिक राया पांडुरंगाची सेवा करतो. येताना परमात्मा कसा आला होता तर 5 वर्षाचं त्याचं रूप आहे. बालमूर्ती आहे, तुकाराम महाराजांनी सांगितलंय. पांडुरंग बालमूर्ती, गायी गोपाळ सांगाती, येऊन या प्रीती उभे समच राहिले. आणि येताना कृष्ण एकटा नाही आलेला पंढरपुरात, सगळा परिवार घेऊन आलेला आहे. घेऊन या परिवारा, घेऊन या परिवारा, परिवारा घेऊन या परिवारा, परिवारा घेऊन या परिवारा. आला असे पंढरपुरा, आला असे पंढरपुरा, घेऊन या परिवारा, परिवारा घेऊन या परिवारा, परिवारा घेऊन या परिवारा. आला असे पंढरपुरा, आला असे पंढरपुरा, घेऊन या परिवारा, परिवारा घेऊन या परिवारा, परिवारा घेऊन या परिवारा, परिवारा. आला असे पंढरपुरा, घेऊन या परिवारा. एकटा नाही आला देव, येताना परिवाराला घेऊन आलेला, ऑल फॅमिली सहित आहे. गायी आल्या, गोपाळ आलेत. तुम्ही गोपाळपुऱ्यात जात असालच ना, विष्णुपादाच्या ठिकाणी. गायींच्या खुराची सगळी चिन्ह गोपाळपुऱ्यात बघायला मिळतात. गोपाळांच्या पावलाची खुणं आपल्याला बघायला मिळतात. नसेल बघितलं तर पुन्हा एकदा जाऊन बघा. परमात्मा पंढरपुरात जो दाखल झाला तो एकटा नाही आलेला, तो त्याच्या सगळ्या घराला घेऊन आलेला आहे. तिथली यमुना जी नदी आहे ती तुमच्या पंढरपुराच्या पुढे वाहणारी पुष्पावती नदी आहे. तिथला जो गोवर्धन आहे तो पर्वत सुद्धा पंढरपुरात आपल्याला बघायला मिळतो. म्हणून गोपाळपुऱ्यातला जो पर्वत आहे जिथं सगळ्या वारकऱ्याचा काला होतो, वारकरी पौर्णिमेला कालेला तिथं जातो. जगभरातून कुठलाही वारकरी पंढरपुरात येऊ द्या, खरा वारकरी काल्यापर्यंत असतो. काही काहींचा प्रॉब्लेम राहतो, ती तिकडून येताना गडबड आणि इकडून जाताना गडबड. हा, पापाचे कळप फळती पुढे. द्वादशी सोडल्या सोडल्या काय म्हणतात चला घरी. पण पंढरपूरचा जो विधी आहे महाराज तो असा आहे का पौर्णिमेला काला तिथं करावा गोपाळपुऱ्यातल्या पर्वतावर, कारण तो गोवर्धननाथ आहे. आणि बघा ना, काला पूर्वी कुठं व्हायचा? गोकुळात, यमुनेच्या वाळवंटात. आता यमुनेच्या वाळवंटात काला होत नाही. जरा चौकशी करा उत्तर प्रदेशला, यमुनेच्या वाळवंटात आता काला होत, आता काला होतो तो फक्त पंढरपुरात. तुम्ही इतके भाग्यवान लोक आहेत महाराज. परमात्म्याचा जो काला होतो तो फक्त इथं होतो. गायी सहित आला, गोपाळांसहित आला, यमुना नदी आणली, गोवर्धननाथ पर्वत आणला. सगळ्यांना घेऊन परमात्मा पंढरपुरात दाखल झाले.
हे पुंडलिकाचे फार अनंत उपकार आहेत महाराज. धन्य तो आगळा पुंडलिक, तया पुंडलिके केला उपकार, फेडेला भार पृथ्वीचा. या संपूर्ण पृथ्वीचा भार फेडण्याकरता पुंडलिक रायाने परमात्म्याला इथं बोलावलंय. पंढरपुरात परमात्म्याच्या येण्याचं दुसरं एक कारण आहे, ज्याची गोड कथा या ठिकाणी आपण पाहतो. त्याच्या अगोदर एक छान भजन घेऊयात आपण पांडुरंगाचं. सगळ्यांनी त्या भजनाचा आनंद घ्यावा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हरी बोल. माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हो विठ्ठल माझा सर्वांनी भजन करा, टाळी वाजवा. मी जय हो. विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा हरी बोल. विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हो विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. 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 माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा आमच्या महाराज मुलींनी फार गोड गायलं, त्यांच्यासाठी जोरदार टाळी होत्या. आता हे भजन जवळजवळ सगळ्यांच्याच कानपट आहे ना राजाभाऊ. एकदा उपरीच्या सगळ्या लोकांचं भजन ऐकू आपण. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बोला त्याला आवाज गेला पाहिजे. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. मला आता फक्त आमच्या लाडक्या बहिणींचं ऐकायचं. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. वा वा लाडक्या बहिणींचं स्वागत आहे. तरी काही काहींचा आवाज नाही आला अजून. म्हणजे तिला वाटतंय म्हणावं का नाही म्हणावं. बरं म्हणावं तर ते पण आलेत. घरी गेल्यावर ते मला म्हणतील तू तर लय संतीन झाली होती तिथं. म्हणून काही काही बिचारा जरा लाजून आहेत. पण माया हो, आज लोक नको तिथं नाचतात, नको तिथं बिभत्सपणा चालू आहे. आपण पांडुरंगाच्या कथेत छान गावं. कथेच्या शेवटी जे भजन होतं त्याच्यात आपण गोल रिंगण करून छान भजनानंदात नाचावं.
देवासाठी आपण गायल्याने, देवासाठी आपण नाचल्याने पांडुरंग किती आनंदी होईल आपल्याला. आणि म्हणून आपल्या वारकऱ्याच्या परंपरेत भजनातला आनंद घेतला जातो, नृत्यासहित घेतला जातो. म्हणून कोणी लाजू नका. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. आणि बरं का, ही फिलिंग कधीतरी व्हायला पाहिजे का खरंच देव माझा आहे. आपल्याला सगळा संसार माझा वाटतो आणि तो आपला नाहीच आहे. खरा आपला आधार हा देव आहे, पण आपल्याला देव आधार वाटतच नाही. आपल्याला आधार पैसा वाटतो, आपल्याला आधार पद वाटतं, आपल्याला आधार प्रसिद्धी वाटते, पण आपला खरा आधार हा देवच आहे महाराज. आणि असा परमात्मा पंढरीनाथ पुंडलिकाचं अवचित्य करून पंढरपुरात दाखल झाला. दुसरी कथा मी आपल्या पुढ्यात अशी मांडतोय की परमात्म्याच्या पंढरपुराचं येण्याचं जे प्रयोजन आहे त्याचं दुसरं कारण, विदर्भाची राजकन्या रुक्मिणी आई साहेब, सुदेव नावाच्या ब्राह्मणाच्या मुखातून तिने कृष्ण कथा ऐकली आणि त्याच्यात कृष्ण परमात्म्याच्या सौंदर्याचं वर्णन तिने ऐकलं. हरी श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे, मदन पोटा आला बापुडे, एरकुणीकडे कोणीकडे इंद्रचंद्र. कृष्ण किती सुंदर दिसतो. आणि ज्या दिवशी तिने कृष्ण परमात्म्याच्या सौंदर्याचं वर्णन ऐकलं त्या दिवसापासून तिने ठरवलं का लग्न करेन तर कृष्णाशी करेन, विवाह करेन तर कृष्णाशीच करेन. आणि त्या दिवसापासून रुक्मिणीने स्वतःची काय अवस्था दशा करून घेतली आहे. नाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर नावाच्या ग्रंथात त्याचं वर्णन केलंय. कृष्ण स्वरूपाची प्राप्ती भीमकी सादर श्रवणार्थी, हृदयी आविर्भवली मूर्ती, बाह्य स्फूर्ती मावळली, अंग झाले रोमांचित, नेत्री बाष्प पै दाटत, शरीर चळचळा पै कापत, पडे मूर्छित धरणिये, एक म्हणती धरा धरा, एक पल्लवे घाली तिवारा, एक म्हणती हे सुंदरा, कृष्ण कीर्तीने झडपली. नाथ महाराजांचं वाङ्मय फार गोड वाङ्मय. रुक्मिणीने काय अवस्था करून घेतली, लग्न करेन तर कृष्णाशी करेन. आणि म्हणून व्याकुळ झाली कृष्ण परमात्म्याला प्राप्त करण्याकरिता. रुक्मिणी मातेला आई म्हणते, अगं विडीयस का, कोण तो कृष्ण माहिती नाही, कोण म्हणतं द्वारकेत आहे, कोण म्हणतं यशोदेचा आहे, कोण म्हणतं नंद बाबाचा आहे, कोण म्हणतं वसुदेवाचा आहे, तर कोण म्हणतं नंद बाबाचा आहे. रुक्मिणी अगं विडीयस का, आई तू मला काही जरी समजावण्याचा प्रयत्न केला तरी मी तुझा ऐकणार नाही. अगं पण परिणाम माहिती आहेत का तुला विडे, वडील घरातून बाहेर काढतील. आई माझ्या अंगावर फाटकं लुगडं मला परिधान करायला मिळालं तरी चालेल, मला खाण्याकरता शिळे तुकडे मिळाले तरी चालेल, पण लग्न करेन तर कृष्णाशीच करेन. पाचा दामाचा घोंगडाने सेन, पाचा दामाचा घोंगडाने सेन, पाच दामाचा घोंगडाने सेन, पाच दामाचा घोंगडाने सेन, पाच दामाचा घोंगडाने सेन, उरली मोठते जेविन गे
माये उरली मोठते जेवी नगे माये कामारी 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 होऊन 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 कामारी 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 होऊन. वा, माऊलींची विरहिणी उरली मोठते जेवी नगे माये कामारी 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 होऊन कामारी 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 होऊन. उरली मोठते जेवी नगे माय शिळ खायला मिळालं तरी चालेल, फाटकं लुगडं घाली लाई, पण लग्न करेन तर कृष्णाशीच करेन. आणि तिच्यातलं हे भाव सामर्थ्य तिने लिहिलेलं पत्र कृष्ण परमात्म्याला मिळालं. आणि कृष्ण परमात्मा तिला प्राप्त करण्याकरता द्वारकेहून आला, रुक्मिणी मातेला घेऊन गेला. अतिशय थाटात रुक्मिणी मातेचा कृष्ण परमात्म्याचा विवाह संपन्न झाला आणि देवाचा संसार अतिशय सुंदर चालला होता. जगाच्या मालकाचा संसार येतो, अतिशय सुंदर परमात्म्याचा संसार चाललेला आहे रुक्मिणी मातेशी. थोडीशी पूर्व पीठिका या कथेची मी आपल्या पुढ्यात मांडतोय. इंद्राची पत्नी शची वैकुंठ लोकामध्ये एकदा इंद्रासोबत भगवान विष्णूच्या दर्शनाकरता गेली आणि भगवान विष्णू परमात्म्याच्या मांडीवर लक्ष्मी मैया बसलेली होती. आणि इंद्राच्या पत्नी शचीने बघितलं की काय भाग्य असेल लक्ष्मीचं की साक्षात महाविष्णूच्या मांडीवर लक्ष्मी बसली आहे. मला जर कधी महाविष्णूच्या मांडीवर बसायचा योग आला तर मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजेन. भगवंताच्या मनात ते जाणवलं. न सांगता तुम्हा कळू येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. आणि देवाने सांगितलं, शची काय चाललंय मनात? तुझ्या मनात जे चाललंय काळजी करू नकोस. जेव्हा गोकुळात कृष्ण अवतार धारण करील तेव्हा तुझी इच्छा पूर्ण करील. राधा नावाने तिथं अवतार घे. आणि ही इंद्राची पत्नी शची आहे, जी महाविष्णूच्या मांडीवर बसण्याची इच्छा करते. तेव्हा तिला भगवंताने सांगितलं तू गोकुळात राधा होऊ नये. आणि ती राधेच्या रूपात गोकुळात अवतीर्ण झाली. 60,000 वर्ष हिमालयात तपश्चर्या केलेली ही राधा माता आणि गोकुळात कृष्ण परमात्म्याला प्राप्त करण्याकरिता आली आहे. गोकुळात अनेक वर्ष परमात्म्याचं वास्तव्य झालं, पण राधेचं वय जास्त आहे, परमात्मा कृष्ण लहान आहे. राधा माता कृष्ण परमात्म्यावर अतिशय प्रेम करते. आजही या जगात प्रेमाच्या उत्तुंग शिखरावरती कृष्ण परमात्म्याला पोहोचवणारी कोण असेल तर ती फक्त राधा आहे महाराज. राधा ही सामान्य स्त्री नाहीये. राधा हा शब्द जर आपण उलटा केला तर तो धारा होतो. भक्तीची प्रवाह रूपी धारा म्हणजे राधा. राधा सामान्य स्त्री नाहीये. राधेचं प्रेम म्हणजे जगातल्या प्रेमी युगलांचं प्रेम नाहीये. ट्रू लव्ह इज नायदर फिजिकल नॉर रोमॅन्टिक. प्रेम म्हणजे शारीरिक वासना नाही, शृंगार नाही. प्रेम म्हणजे त्याग आहे. प्रेम म्हणजे समर्पण आहे. ज्याच्या अंतकरणात प्रेम निर्माण होतं त्याच्या डोळ्याला पाणी येतं. आणि ज्याच्या अंतकरणात वासना तयार असते त्याच्या तोंडाला पाणी येतं. राधेने असं प्रेम करून दाखवले महाराज या जगाला. प्रेम शब्द जरी पुढे आला तरी आपल्याला आठवते ती फक्त राधा माता.
प्रेम की पीड़ा मीरा जाने, या जाने राधा राधा राधा। प्रेम की पीड़ा मीरा जाने, या जाने राधा 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 राधा। कहले प्राणी कट जाएगी बाधा, प्रेम की पीड़ा मीरा जाने, या जाने राधा। राधेसारखं प्रेम या जगात कोणी नाही करणार. असं प्रेम केलंय महाराज राधा मातेने कृष्ण परमात्म्यावर. गोकुळातला कृष्ण परमात्मा जेव्हा राधा मातेला सोडून मथुरेत गेला, काय राधेच्या अंतकरणाची दशा झाली. जो मैं ऐसा जानती प्रेम करे दुख हो, नगर ढिंडोरा पीटती प्रीतना करियो को. मला जर माहिती असतं कृष्णा का तू मला सोडून जाणार आहे, तर मी कशाला तुझ्यासाठी इथं आले असते. 60,000 वर्षाची तपश्चर्या केलेली ही शची माता राधेच्या रूपात कृष्ण परमात्म्याला प्राप्त करण्याकरिता येते. आणि कृष्ण मथुरेत जेव्हा गेला तेव्हा ती कासावीस झाली आहे. क्या जानोगे मोहन तुम प्रेम की भाषा, क्या होती है आशा, क्या होती निराशा. एक बार किसी से प्यार करके देखो सावरिया, राधा यू रो रो कहे. एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया, राधा यू रो रो कहे. रडायचं तर कधी देवासाठी रडा. संसार रोज रडवतो आपल्याला. या संसाराने रडवला नाही असा माणूस नाही महाराज. प्रपंच क्षणाक्षणाला रडवतो. पण देवासाठी जर कधी रडलात आणि देवासाठी जर आपल्या डोळ्यात कधी एखादा पाण्याचा थेंब आला, जगातल्या सगळ्या सुखाची किंमत एकीकडे आणि देवासाठी आलेल्या डोळ्यातल्या पाण्याची थेंब एकीकडे. आणि कृष्ण परमात्म्याचा विरह सहन करणारी राधा माता. मथुरेत जो कृष्ण गेला तो पुन्हा आला. उद्धवाला पाठवलं होतं निरोप घेण्याकरता राधेचा गोकुळातल्या लोकांचा. आणि उद्धव पाहण्याकरता आला होता का गोकुळातल्या लोकांची अवस्था काय आहे. झाडात झुडात फळात फुलात विलीत कणाकणात आमचा कृष्ण राहतो या भावनेने सगळ्या गोकुळातले लोक वेडे झाले होते. राधाराणीला भेटण्याकरता उद्धव जेव्हा आला, वाळलेल्या काठ्याप्रमाणे कृश झालेलं राधाराणीचं शरीर होतं. हृदयातून हुंका येत होता, कृष्णा हरे कृष्णा हरे
परमात्म्याचा टाहू फोडणारी राधा माता. उद्धवाने तिला नमस्कार केला आणि सांगितलं, माता मी मथुरेचा कृष्ण परमात्म्याचा मित्र उद्धव आला. राधा माता हसली. तेवढ्यात एक काळा भ्रमर राधा राणीच्या पायावर येऊन बसला आणि राधा त्या भुंग्याकडे पाहून म्हणाली, अरे तूही काळा आणि हा पाठवलेलाही काळा, तूही कपटी आणि पाठवलेलाही कपटी आहे. गोकुळातून जाताना म्हणाला होता की राधे आत्ता येतो, जो गेला तो अजून आलाच नाही. मधुपकितव बंधो मां स्पृशांघ्रिं सपत्न्या कुचविलुलित माला कुंकुमश्मश्रुभिर्न वहतु मधुपतिस्तन् मानिनीनां प्रसादं यदु सदसि विडम्ब्यं यस्य दूतस्त्वमीद्रु मधुपकितव बंधो मां स्पृशांघ्रिं सपत्न्या कुचविलुलितमाला कुंकुमश्मश्रुभिर्न. हे भ्रमरगीत आहे जे कृष्ण परमात्म्याच्या विरहात राधा राणीने त्या भुंग्याकडे पाहून गायले. आणि व्याकुळ असली राधा माता कृष्ण परमात्म्याचा विरह असह्य झाल्यामुळे पुन्हा गुप्त होऊन द्वारकेत आली आहे. आणि जेव्हा द्वारकेत कृष्ण परमात्म्याचा रुक्मिणी मातेशी सुंदर प्रपंच चाललेला होता, निवांत कृष्ण परमात्मा एका बगीचेत बसलेत आणि राधा माता तिथं आली. भगवान कृष्णाने राधेकडे पाहिलं, डोळ्यातून अश्रू आले. राधा राणी देवाच्या पायावर पडली आणि सांगितलं, कृष्णा राधे नाही विसरलो, तुला दिलेलं वचन माझ्या नक्की लक्षात आहे. अरे मग एवढी वर्ष मी तपश्चर्या करते, काय काय नाही सोडलं तुझ्या करता. अरे तुझ्या करता मी काय काय त्याग नाही केला देवा. एवढं सगळं त्याग करून मी तुझ्या करता आलीये, अजूनही माझी मनातली इच्छा अपूर्ण आहे. तेव्हा निवांत बगीचेत बसल्या कृष्ण परमात्म्याने राधा राणीला सांगितलं, राधे मांडीवर बसण्यासाठीच एवढा अट्टहास आणि एवढे परिश्रम केलेत आजपर्यंत. राधा मातेला आपल्या मांडीवर बसवलं कृष्णाने. आणि राधा माता कृष्ण परमात्म्याच्या मांडीवर बसली आणि तेवढ्यात रुक्मिणी माता तिथं आली. आणि आपल्या नवऱ्याच्या मांडीवर दुसरी परस्त्री बसलेली आहे हे पाहिल्यानंतर कोणत्या बाईला आवडेल हो? आणि रुक्मिणी मातेने ते बघितलं आणि अतिशय अपशब्द बोलून रुक्मिणी माता निघाली. जी तिथून निघाली महाराज, ती पंढरपूर येईपर्यंत थांबलीच नाही. ताड 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 पंढरपुराकडे, या तुमच्या दिंडीरव वनाकडे रुक्मिणी माता निघाली. रुक्मिणी रुसली दिंडीरवनासी आली, दिंडीरवनासी आली, ती दिंडीरवनासी आली. रुक्मिणी रुसली दिंडीरवनासी आली, ती दिंडीरवनासी आली, दिंडीरवनासी आली. करून या राधा मीस देव येती पंढरीस, रुक्मिणी रुसली ते दिंडीर वनासी आली. नवरा बायकोचं भांडण झालं, सगळ्यांचंच होतं तसं त्यांचंही झालं. आणि असं भांडण झालं महाराज, पण आपल्या भांडणापेक्षा ते भांडण फारच वेगळं होतं. आपली भांडणं होतात आणि मिटतात, त्यांचं अजून मिटलंच नाही. जी रुक्मिणी माता तिथून निघाली आणि या दिंडीर वनात आली.
आणि कृष्ण परमात्मा राधा मातेला सांगतोय, बघ तुझी इच्छा होती मांडीवर बसायचं, आता बघ काय झालंय. करून या राधा मीस देव येती पंढरीस. आणि परमात्मा रुक्मिणी मातेला आता शोधण्याकरता निघाला. शोधता शोधता गोकुळामध्ये परमात्म्याचं येणं झालं. आणि गोकुळात आल्यानंतर त्याचे सगळे सवंगडी त्याला मिळाले. पेंध्या, बोबड्या, सुदामा, वाकड्या सगळे गोपाळ त्याला मिळाले. कृष्णा, अरे काय झालं? कान्हा, अरे तुझा एवढा उदास चेहरा मी कधी बघितला नव्हता, काय झालं कान्हा? आणि तेव्हा सांगितलं, गड्यांनो, हे माझ्या सख्यांनो, जिच्याशी माझा प्रपंच चालू आहे, माझी प्राणप्रिय असणारी रुक्मिणी माझ्यावर रागावली आहे आणि ती रुसून गेली आहे. तिला शोधण्याकरता मी निघालोय. तुम्हाला कुठं दिसली का रुक्मिणी? सगळे गोपाळ सांगतात, नाही रे कृष्णा, देव आणि भक्ताचा वियोग आहे हा काही संसारातल्या नवरा बायकोचा वियोग नाहीये. जेव्हा रामप्रभू सीता माता जेव्हा रावणाने चोरून नेली, तेव्हा रामप्रभू सीतेच्या विरहात जसे व्याकुळ झाले. नाथरायांनी भावार्थ रामायणात फार गोड वर्णन केलं. ऐसे बोलत बोलता सवेची धावे म्हणे सीता, वृक्षासी पुसे माझी कांता, गुलमलता आलिंगे. माझी सीता कुणी बघितली का? माझी सीता कुणी बघितली का? माझी सीता कुणी बघितली का? असा रामप्रभू जसा वियोग करतात, विरहाने दुःखी होतात, तसाच कृष्ण परमात्मा रुक्मिणीच्या विरहाने दुःखी झाला. सगळे गोपाळ सांगतात, नाही कृष्ण, आम्ही नाही बघितलं रुक्मिणीला. आणि रुक्मिणीला शोधण्याकरता तो कृष्ण परमात्मा निघाला. गोकुळातून येत असताना बालरूप त्याने धारण केलेलं आहे, हातात काठी आहे. आणि गायी चारणारी त्याची जी काही सुंदर अशी छबी आहे, अशी परमात्म्याची छबी. गोकुळातून कृष्ण परमात्मा या दिंडीर वनाच्या दिशेने निघाला. या दिशेने येत असताना गोकुळातल्या, बसा पटकन बसा किंवा सरका, मला विक्षेप नका करू. गायीच्या खुराची माती कृष्ण परमात्म्याच्या अंगावर उडाली. गोकुळातली जी माती होती ती माती पांढऱ्या रंगाची, आणि ती पांढऱ्या रंगाची माती गायींच्या खुराखालची कृष्ण परमात्म्याच्या अंगावर उडाली. आणि या कृष्णाचा रंग गायीच्या खुरानी पांढरा झाला. पांढरा रंग त्याच्या अंगावर उडाला म्हणून त्याचं नामकरण पांडुरंग. पांढरा रंग त्याच्या अंगावर उडाला. आणि रुक्मिणीच्या शोधार्थ तो इथं आला. आणि इथं आल्यानंतर रुक्मिणी तपश्चर्या करत बसली होती. आणि रुक्मिणीकडे पाहून कृष्ण परमात्मा म्हणतो, रुक्मिणी, अगं एवढं रागवत असतात का? माझ्यावर एवढी रागवलीस का थेट तिथून या दिंडीर वनात आलीस? तू गेल्यापासून मी अतिशय व्याकुळ आहे आणि म्हणून तुला शोधण्याकरता मी इथं आलो. रुक्मिणीला वाटलं की याची गंमत करावी म्हणून रुक्मिणी म्हणाली, का रे, कोण आहेस तू? एका परस्त्रीशी असं बोलतोस, तुला लाज वाटत नाही? देवाला वाटलं आता हिला काय सांगावं, म्हणून असा कमरेवर हात दिले आणि नवलाने पाहतोय रुक्मिणीकडे. कुतूहलाने पाहतोय रुक्मिणीकडे. आणि मग ती रुक्मिणी माता त्याच्याशी बोलते, मी तुला ओळखत नाही, कोण आहेस तू, जा इथून. आणि मग त्याला वाटलं आता हिच्याशी फार काही बोलण्यात काही वेळ घालू नये, म्हटले चला आपलं पुंडलिकाकडे. आणि मग असाच पुंडलिकाकडे आला. पुंडलिकाची कथा मी आपल्याला सांगून झाली आहे. रुक्मिणीच्या शोधार्थ परमात्मा पंढरपुरात आला. 2 महाराज, भगवान शंकरांना पार्वती माता विचारते, हे जे दिंडीर वन म्हणतात आपण,
ऍक्च्युली त्याचं नाव दिंडीरव वन असं आहे. पार्वती माता विचारते, या दिंडीर वनाला हे असं दिंडीर वन नाव का पडलं? भगवान शंकरांनी सांगितलं, सती, या क्षेत्रामध्ये दिंडीरव नावाचा एक महादैत्य राहत होता. एक महान अक्राळ विक्राळ रूप धारण केलेला राक्षस राहत होता. आणि तसंही राक्षसांचं रूप म्हणजे अक्राळ विक्राळच राहतं. तुम्ही पिक्चर मधले डाकू बघा ना कसे दिसतात. अमरीशपुरीला जर पार्ट द्यायचं ठरलं तर असं कसं देतात आहे की नाही, म्हणजे जरा त्यामुळे काही काही लोक झोपले तरी आरबळून उठतात. त्याला विचारलं काय झालं, तो म्हणतो सदाशिव अमरापूरकर पिस्तूल घेऊन आला. हे दिसायला सुद्धा रूप वेगळे असतात महाराज. राक्षस काही दिसायला चांगले नसतात. तो दिंडीराव नावाचा जो दैत्य होता तो अतिशय खतरनाक होता दिसायला. म्हणून सिरियल मधले पिक्चर मधले जे खलनायक असतात ते दिसायला फार विकृत असतात. मी ते 5वी 7वीला होतो तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीला एक सिरियल लागायची, शक्तिमान 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 शक्ती 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 दे. ज्यांनी बघितले असेल त्यांना ते आठवले असेल. थांबवा झाकी, मी सांगितलं राणा आप्पा, मी सांगितलं राणा चोपदार नाही का, चोपदार तयारच आहे तिकडून. त्या शक्तिमान मालिकेत एक खलनायक होता, आठवतो का कोणाला? श्रीराम भाऊ आठवतो का? सम्राट किल्विश असा दिसायला होता महाराज. त्याचा एक डायलॉग होता, माझ्याकडे बघा म्हणजे कळेल तुम्हाला उपरीच्या लोकांना. तो असा हात करायचा, अंधेरा कायम रहेगा. ते मला लहानपणी कळतच नव्हतं हे अंधेरा कायम रहेगा म्हणजे काय. मला आत्ता कळतं. जेवढे सत्याला विरोध करतात, परमार्थाला विरोध करतात, धर्माला विरोध करतात, हे सगळे सम्राट किल्विश आहेत. पॉइंट टू बी नोटेड. अंधेरा कायम रहेगा म्हणजे या जगात अंधार कायम राहिला पाहिजे. लोकांचं सतत वाईट झालं पाहिजे, कोणाचं चांगलं नाही झालं पाहिजे. कोणाचं चांगलं झालं तर यांना त्रास होतो. हे सम्राट किल्विश आहे. त्या दिंडीराव नावाच्या दैत्याने असा हाहाकार माजवला महाराज, सगळ्या त्रैलोक्याला त्राहिमाम करून सोडलं. आणि तेव्हा सगळ्या देवादिकांनी, स्वर्गाचा राजा इंद्र त्याची प्रार्थना केली, महाराज कृपा करा, दिंडीराव नावाच्या दैत्याने संपूर्ण पृथ्वीवर हाहाकार उडवलाय, काहीतरी कृपा करा. इंद्राने सगळ्या देवांना घेऊन भगवान विष्णूची प्रार्थना केली. आणि भगवान विष्णूला सांगितलं, देवा दिंडीराव नावाचा दैत्य सगळ्या पृथ्वीला त्रस्त करतो आहे, आपण काहीतरी आमच्यावर कृपा करा. परमात्म्याने सांगितलं, काळजी करू नका, अगदी थोड्या दिवसात मी मल्लिकार्जुन रूपात येणार आहे आणि या दिंडीराव नावाच्या राक्षसाचा वध करणार आहे. आपण निश्चिंत राहा. सगळ्या आलेल्या देवादिकांना निश्चिंत करून परमात्म्याला आता या मल्लिकार्जुन रूपात यायचं होतं. श्रीचंद्र नावाचा एक राजा होता जो अतिशय सदाचारी आणि सत्शील आहे. त्याची पत्नी आणि ते दोघं अतिशय आचरशील आणि धर्मकार्य सेवेत रत आहेत. अनेक वर्षाची तपश्चर्या त्यांनी केली आणि परमात्मा विष्णू प्रसन्न झाले. देवाने विचारलं, काय पाहिजे? सांगितलं, देवा काही नको, एक मुलगा पाहिजे. असा मुलगा दे का संपूर्ण त्रैलोक्य त्याला ओळखेल. सात्विक मुलगा दे, चांगला मुलगा दे, सज्जन दे, शूर असावा, धर्मपरायण असावा. भगवंतांनी सांगितलं, तथास्तु. आणि त्या श्रीचंद्र नावाच्या राजाला मल्लिकार्जुन नावाचा भगवान विष्णूचाच असलेला एक अवतार त्यांच्या पोटी जन्माला आला. हळूहळू लेकरू लहानचं मोठं होत होतं. बालपण अतिशय आनंदात संपन्न झालं. लेकरू मोठं झालं, कथेत लवकर मोठं होत असतं ते. आणि 20 वर्षाचं पोरग झालं. शिकार करण्याकरता एका जंगलात गेलं
आणि त्या जंगलात गेल्यानंतर त्याला हा दिंडीराव नावाचा दैत्य दिसला. त्याला बघितल्याबरोबर असा राग आला महाराज त्या मल्लिकार्जुनाला. शूरवीर असणाऱ्या या मल्लिकार्जुनाचं त्या दिंडीराव नावाच्या दैत्याशी युद्ध सुरू झालं. आणि असं युद्ध सुरू झालं महाराज. त्या युद्धाचा परिणाम काही हजारो वर्ष ते युद्ध सुरू झालं. आणि पाहता पाहता तो दिंडीराव नावाचा दैत्य आकाशात उड्डाण करायचा आणि वरून मल्लिकार्जुनाला मारायचा प्रयत्न करायचा. त्या मल्लिकार्जुनाने सुद्धा त्याच्या हातात गदा होती. त्या गदेचं नाव आहे लोहदंड नावाची गदा. आणि त्या लोहदंड नावाच्या गदेने तो मल्लिकार्जुनही आकाशात उडायचा आणि आकाशात उडून तोही त्याच्यावर वार करायचा. लोहदंड नावाची गदा त्या दिंडीराव नावाच्या दैत्याच्या डोक्यात घातली आणि तो दिंडीराव कोसळला. आणि जसा कोसळला खाली पडताना त्याने हे हरी म्हणून हाक मारली. आणि देवाचा नियम असा आहे, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. दिंडीराव हा राक्षस होता, पाप कर्म करणारा होता, पण मरणाच्या वेळेला त्याने हरीला हाक मारली. आणि या देवाचं असे महाराज, याला त्याच्या नावापेक्षा दुसरं काहीच आवडत नाही. त्याच्या नावापेक्षा त्याला जगात दुसरं काहीच प्रिय नाही महाराज. त्याचं नाव त्याला इतकं आवडतं, दुसरं काहीच आवडत नाही त्याला. तो आजमिळ काही याला थोडेच हाक मारत होता. त्याच्या मुलाचं नाव होतं ते नारायण. भागवतात आपण ऐकलंय ना, नारायणा नारायणा म्हणून तो मरताना त्याच्या मुलाला हाक मारत होता. पण परमात्मा तिथं धावला, कारण परमात्म्याला त्याच्या नावावर फार प्रेम आहे. म्हणून आपल्या नावासाठी काही प्रयत्न करत बसू नका. तुम्ही देवाच्या नावाचा विचार करा, देव तुमच्या नावाचा विचार करतो. आपण जर सप्ताहात वर्गणी दिली, देवाला इतकं आवडतं महाराज, ते देव तुमच्या नावाचा माईक करून किती वेळेला जय जयकार करायला लावतो. आपण सप्ताहात काही सेवा केली, त्याला किती आवडतं. आता मी त्याची कथा करतोय म्हणून त्याने माझ्या नावाचा विचार केला. बघा ना तुम्ही, मला बॅनरवर फोटो टाकला, माझं नाव छापलं, गावात बोर्ड लावले. हे काय माझं श्रेय थोडंच, याच्यात काही माझा थोडाच पुरुषार्थ आहे. मी त्याचं नाव घेतो, तो माझं नाव वाढवतो. फार आवडतं महाराज त्याला त्याचं नाव. त्याच्या नावाचं महत्व काय आहे ते त्याला अजून माहितीच नाही. कुमुदिनी काय जाने तो परिमळ, कुमुदिनी काय जाने तो परिमळ. भ्रमर सकळ भोगीत से, कुमुदिनी काय जाने तो. लता दीदींनी फार गोड गायलं. तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम. फार आवडतं महाराज त्याला त्याचं नाव. आणि या दिंडीरवाने त्याचं नाव घेतलं आणि परमात्मा त्याच्या पुढ्यात प्रसन्न झाला. तेव्हा त्या दिंडीरवाने काय मागणी केली आहे, त्या दिंडीरवाने परमात्म्याशी काय बोललंय, या कथेचा विचार आपण उद्याच्या सत्रात करणार आहोत. आजची कथा आज या ठिकाणी विराम घेईल. उद्याच्या कथेमध्ये या दिंडीरवाने केलेली मागणी परमात्म्याकडे, त्यानंतर पुंडलिक हा पूर्वजन्मातला कोण आहे, जी वीट देवाला उभा राहण्याकरता फेकली ती वीट नेमकी कोण आहे, अशा अनेक काही कथेंचा विस्तार आणि विचार आपण उद्याच्या सत्रात करतो आहोत. आजच्या कथेला या ठिकाणी विराम होईल. एक गोड भजन होईल आणि दिंडीराव नावाचा दैत्य आणि भगवान परमात्म्याचं या ठिकाणी आगमन होतंय. माऊली माऊली जे जे ज्ञानेश्वर.